बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान त्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि पहिल्या दिवशी तो पूर्ण वेळ उपस्थित होता. यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण या कार्यक्रमाला आलेला भाईजान एकटाच नव्हता, तर अगदी कुमार मंगलम बिर्ला यांच्यापासून अदनान सामीपर्यंत अनेक जण उपस्थित होते. पण प्रामुख्यानं सलमान खानवरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेमका सलमान खान का आला होता? यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काही फायदा होणार का? सलमान खानची तिथे येण्याची नेमका हेतू, नेमकी पॉलिसी काय होती? बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. संघाच्या 100 वर्षांच्या पूर्ततेनिमित्तानं मुंबईतल्या नेहरू सेंटर इथे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. याच कार्यक्रमात सलमान खान सुद्धा हजर झाला. सलमान खान या कार्यक्रमात पोहोचणं याचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. सलमान खान राजकीय मंचापासून नेहमीच अंतर ठेवून असतो. कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमाला जाणं आणि राजकीय वक्तव्य करणं तो टाळतो. त्यामुळे सलमान खान थेट संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणं अनपेक्षित होतं. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सलमाननं तासभर बसून मोहन भागवत यांचं व्याख्यान ऐकलं. यावेळी भागवतांनी सलमान खानचा उल्लेख फॅशनचा आयकॉन असाही केला. सलमान खान जी क्या पहनते हैं, कॉलेज विद्यार्थी वैसा पहनते हैं. अरे भाई क्यों पहन रहे? नहीं, उन्होंने पहना इसलिए. और उन्होंने क्यों पहना मालूम नहीं. सभी बातों में ऐसा, अच्छी बात बुरी बात सभी बातों में ऐसा फैशन से चलता है. और फैशन उत्पन्न करने वाले लोग होते हैं वो समाज के विश्वास पात्र, श्रेष्ठ, कीर्तिमान ऐसे लोग होते हैं जिनको अपनी भाषा में कहते हैं महाजन या श्रेष्ठ. आता सलमान खान संघाच्या कार्यक्रमात येणार, तासभर मोहन भागवत यांचं व्याख्यान ऐकणार म्हटल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया तर उमटणारच. त्यामुळे संजय राऊत यांनी सलमानच्या उपस्थितीवरून मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. सलमान खान हा मोठा बॉलिवूड स्टार आहे, त्यामुळे फक्त गर्दी जमवायला सलमानला निमंत्रण दिलं की इथून पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मुस्लिमांनाही स्थान मिळणार, असा खोचक प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे? हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर, की संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का? हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं असतं. कारण ज्या पद्धतीनं हिंदू मुसलमान असा एक द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो, त्याच्यामध्ये संघही सामील आहे. कारण मोदी, फडणवीस, अमित शहा किंवा इतर सगळे लोक जे देशपूर्ण राजकारण करतायत हिंदू मुसलमानांचे. सलमान खान आला म्हणून काय बिघडलंय? संघाचा कार्यक्रम आहे तो. त्यांनी अनेक वेळेला अनेक लोकांना बोलवलेलं आहे, ज्यांचा संघाशी काही संबंध नसलेले लोक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. आणि सलमान खान आला म्हणून तो जाती विष पेरण्याचं काम कशाला करता? सलमान खान गणपती बसवतो, ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही कधी? आणि मग सलमान खान आलाय म्हणून संघाच्या विचारधारेमध्ये काही परिवर्तन झालंय का? संघ असे मोठ्या काही सेलिब्रिटी असतील, काही महत्वाचे पदाधिकारी असेल, फार राष्ट्रपतीपासून लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे. म्हणून त्याच्यावर आक्षेप घेणं मला वाटतं गैर आहे. आणि अशा प्रकारचा मग तुम्हाला जर जाती द्वेष पसरवायचा होता किंवा आहे, तर मग तुम्हाला मुसा तुमच्या मिरवणुकीमध्ये चालतो कसा पाकिस्तानी झेंड्यावाला? याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. राऊत यांच्या टीकेनंतर महायुतीच्या गोटातही अस्वस्थता पसरली. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी नवनाथ बन पुढे सरसावले. संजय राऊत, तुमच्यासारख्या बाडग्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये कधीही स्थान मिळत नाही. तुम्ही गेल्या काही दिवसापासून बाडगे झालेले आहात, हिंदुत्ववादी विरोधी झालेले आहात. त्यामुळे तुमच्यासारख्यांना तिथं स्थान दिलं जात नाही. जे मुस्लिम राष्ट्रभक्त आहेत,
जे मुस्लिम भारत माता की जय म्हणतात, जे मुस्लिम भारताला आपला देश मानतात, अशा प्रत्येकाचं स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतं. कधीही हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव संघाच्या कार्यक्रमात केला जात नाही. उलट तुमच्यासारख्या बाडग्यांना दूर ठेवण्याचं काम संघाच्या कार्यक्रमातनं केलं जातं. तुम्ही बाडगे झालात आणि तुम्ही हिंदू विरोधी आणि देश विरोधी भूमिका घेतायत. तुम्ही सातत्यानं पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेतायत. त्यामुळे तुमच्यासारख्यांना तिथे कधी स्थान नाही. सलमान खान असेल किंवा जे भारत मातेला आपला देश मानतात अशा प्रत्येक मुस्लिमांचं स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये होत असतं. तुम्ही त्यावर बोलू नका. कोण काय बोलतो कशावरती, प्रत्येकाचं म्हणजे जे संजय राऊत काय बोलणार त्याच्यावरती उत्तर देणं मी बंधनकारक आहे का? चांगला कार्यक्रम आहे. चांगल्या कार्यक्रमाला जे आहे सलमान खान यांची उपस्थिती तिथे लाभली, चांगली गोष्ट आहे. आज संघाला जे आहे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून जे आहे हे सरसंघचालक मोहन भागवतजी देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जे आहे हे लेक्चर सिरीजचं आयोजन तिथे केलेलं आहे. मी देखील जे आहे दिल्लीला त्यांचे लेक्चर जे आहे ते उपस्थित राहिलो होतो तिकडे. आणि आज जे आहे हे वेगवेगळ्या मान्यवरांना त्या ठिकाणी संघाने बोलवलं होतं. त्याच्यामध्ये सलमान खान देखील गेलं होतं. खूप चांगली गोष्ट आहे. त्या गोष्टीवरती देखील कमेंट आली. अशा मला वाटतं सकाळी उठून काही ना काहीतरी बोलायचंच असतं. कट्टर हिंदुत्व हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख आहे. मात्र संघाच्या कार्यक्रमात सलमान खानची उपस्थिती म्हणजे सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. त्यामुळे संघाची वाटचाल ही सर्वसमावेशक हिंदुत्वाच्या दिशेनं सुरू झाली का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.